पुण्यातल्या दौंडमधल्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात तणाव, जमावाकडनं घर दुकानात जाळपोळ, अनेक वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात। अजित पवारांकडून यवतमधल्या परिस्थितीचा आढावा, तर कुणीही कायदा हातात घेऊ नये, फडणवीसांचं आवाहन। माणिकराव कोकाटेंच्या खात्याच्या अदलाबदलीनंतरही विरोधाची धग कायम, कृषी खात्याऐवजी मिळालेल्या क्रीडा खात्याची अनेकांकडून खिल्ली। बेशिस्त वागणाऱ्या मंत्र्यांवर यापुढे कारवाई होणारच, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। सरकारमधल्या तिन्ही प्रमुखांनी सर्व मंत्र्यांना जाणीव करून दिल्याची ही माहिती। धनंजय मुंडे 3दा भेटले, मात्र मंत्रिपदाबाबत चर्चा नाहीच, फडणवीसांची माहिती। तर मुंडेंच्या एंट्रीच्या चर्चांना फडणवीसांकडून फुल स्टॉप। गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून आईच्या नावे असलेल्या बारमधल्या ऑर्केस्ट्राचा परवाना परत, अवैध प्रकार सुरू नव्हते तर परवाना का परत केला, अनिल परबांचा सवाल। उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबरला निवडणूक, धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार, 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। निवडणूक आयोग मतं चोरतायत, त्यांना सोडणार नाही, राहुल गांधींची निवडणूक आयोगावर पुन्हा कडाडून टीका, मतदार वगळणा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हा नाही असा आरोप। उद्योगपती अनिल अंबानींना ईडीचं समन्स, 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्यात चौकशी होणार, 5 ऑगस्टला नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। कोल्हापुरात महादेवी हत्तीणीला परत आणा, मठाधिपतींची वनताराच्या अधिकाऱ्यांकडे मागणी, महादेवी हत्तीणीला घेऊन जाण्यामध्ये संबंध नसल्याचं वनताराकडून स्पष्ट। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य, उंदरांनी रुग्णांचे पाय कुरतडल्यानंतर आता महिला रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर। पुण्यातल्या खड्ड्याने घेतला 61 वर्षाच्या वृद्धाचा जीव, अपघाताची दाहकता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, औंध परिसरातली घटना, घटनेला पालिका जबाबदार, स्थानिकांचा संताप। कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला मान्यता, कोल्हापूरकरांच्या 30 वर्षांच्या लढ्याला यश, 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचची सुरुवात। एकाहत्तराव्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा, शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, श्यामची आई सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, तर नाळ 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।